नव्हती. प्रश्नामागे अनेक प्रश्न होते. त्या सर्व प्रश्नाची उत्तर फक्त बाबासाहेब तूच होता, फक्त बाबासाहेब तूच होता. समाजाने अस्पृश्याचा धिक्कार केला, त्यांना ज्ञानापासून वंचित केलं, समाजापासून दूर केलं, जीवनात निराधार केलं. त्या निराधाराचा आधार फक्त तूच होता बाबासाहेब, फक्त तूच होता. जग त्याच्यापुढे झुकतं, लोकशाही ज्याच्यावर आधारलेली आहे, आपल्या सर्वांना स्वातंत्र्य ज्याने सुरक्षित आहे, अशा या संविधानाचा निर्माण करता फक्त तूच होता बाबासाहेब, फक्त तूच होता. शेवटी दुसरी एक छोटीशी कविता म्हणते, चालेल? दुसरी कविता आहे जी आपल्या देशावर लिहिलेली आहे. त्या कवितेचं नाव आहे क्षण क्षण आयुष्य. क्षण क्षण आयुष्य. इथे जगतात लोक क्षण आयुष्य, भरकटलेल्या वाटेवर चालतात काहींना नसते भाग आयुष्याचे, म्हणूनच जगतो आम्ही क्षण क्षण आयुष्य, क्षण क्षण आयुष्य. भारत मेरा महान म्हणणारे मोजते, मेरा धर्म महान म्हणणाऱ्याचे उदाहरण असते. मग पेटतात भेटकली आणि आम्ही जगतो इथे क्षण क्षण आयुष्य, क्षण क्षण आयुष्य. कधी होतो हल्ला ताज हॉटेलवर, कधी संसदही दहशतवाद्यांना पुरत नाही, तेव्हाही आम्ही जगतो इथे क्षण क्षण आयुष्य, क्षण क्षण आयुष्य. प्रत्येकाच्या विचारात असतो स्वार्थीभाव, या स्वार्थाकडे होतो विश्वासाचा विश्वासघात, आणि या विश्वासघाताकडे नष्ट होती माणुसकी, आणि माणुसकीच्या वेगावर फुलणाऱ्या साखऱ्या घडतात अकस्मात, म्हणून आम्ही जगतो इथे क्षण क्षण आयुष्य, क्षण क्षण आयुष्य. धन्यवाद. आपल्या कवितेतून ते भान व्यक्त केलेलं आहे की कितीही आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आणि राज्यघटनेतून कितीही प्रकारचे आम्हाला अधिकार मिळाले तरी